नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर पंकजा मुंडेंनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि आपण बघतोय की राज्यभरामध्ये जोरदार सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आहे, जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। देवेंद्र फडणवीस हे आता तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। आता आपली जबाबदारी वाढली असल्याचं देखील देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। अर्थातच नवीन आव्हानं देखील देवेंद्र फडणवीसांसमोर आहेतच। तर साम टीव्हीवर आताची एक सर्वात मोठी बातमी, सत्ता स्थापनेचा दावा करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची एक महत्त्वाची बैठक आज दुपारी 2 वाजता होणार आहे। ही बैठक वर्षा निवासस्थानी होईल। या बैठकीत संभाव्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाची चर्चा होणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। दिल्लीतून मुंबईत दाखल झालेले अजित पवार देखील या बैठकीत उपस्थित राहणार आहेत। तर एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री व्हावं अशी सर्व आमदारांची भूमिका असल्याचं शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी म्हटलं। त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारून सरकारमध्ये सहभागी व्हावं असा आमचा प्रयत्न आहे असं देखील उदय सामंत यांनी म्हटलंय। आता निवड झालेली आहे, शपथविधी उद्या होणार आहे ताई, त्यामुळे तुम्हाला कदाचित चुकीची माहिती मिळाली। शपथविधीचं आता उद्या आज ठरल की आता उद्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं होईल आणि त्यानंतर किती मंत्री घ्यायचे ते उद्या ठरल। हाय 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 काळजी करू नका। तर आपण बघतोय देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर भाजपसोबतच शिंदे गटाच्या नेत्यांची ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे। मुख्यमंत्री पदाच्या बाबतीमध्ये आम्ही सगळेच आमदार 100% आग्रही आहोत की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सरकारमध्ये आलं पाहिजे, उपमुख्यमंत्री पद घेतलं पाहिजे आणि त्यांनी महाराष्ट्राच्या सेवेसाठी जे काही उपक्रम सुरू केलेले आहेत ते सातत्यानं चालू ठेवण्यासाठी त्यांनी सरकारमध्ये राहून काही निर्णय घेतले पाहिजे। ही आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि आमची भूमिका एकनाथ शिंदे साहेब मान्य करतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। त्याच्यामुळे शिवसेना म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबच असतील हा आमचा विश्वास आहे। तर एकीकडे आपण बघतोय देवेंद्र फडणवीस यांची निवड तर झालेली आहे, परंतु आम्हाला गृहमंत्रीपद मिळावं अशी शिरसाट यांनी मागणी केलेली आहे। महायुतीमधला गृहमंत्रीपदाचा तिढा यामुळे अजूनही कायम असल्याचं दिसतंय। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार असले तरी गृहमंत्रीपदाचा कोणताही निर्णय झालेला नाही याची कबुली भाजपचे केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी यांनीच दिलेली आहे। गृहमंत्रीपदावर संध्याकाळी चर्चा होईल अशी माहिती विजय रुपाणी यांनी दिलेली आहे। तसंच उद्या मुख्यमंत्र्यांचं 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याचंही रुपाणी यांनी म्हटलंय।